नमस्कार मंडळी, आज आपण आलोत श्री समर्थ नर्सरी शिरगाव देवगड तालुक्यामध्ये आहे। काही दिवसांमध्ये आता आहे ना आंबा, काजू, नारळ अन्य कुठल्या झाडांची आहे ना लागवड होणार आहे। तर त्याबद्दल आपण पूर्ण कलम जी असतं तर त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी आलोत। हापूस कलम आहे, त्याचबरोबर वेंगुर्ला जी काजूची झाडं आहेत कलम असतात त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी आलोत। नारळ आहे त्याची जी झाडं आहेत त्याची माहिती घेण्यासाठी आलोत। तर ही जी नर्सरी आहे म्हणजे श्री समर्थ नर्सरी खूप मोठी आहे। तर इथे बघू शकता कलम बघा, हापूस कलम जास्त प्रमाणामध्ये आहे। त्याचबरोबर इथे वेगवेगळी झाडं आहेत, चिकू आहे, फणस आहे आणि यांची जी नर्सरी आहे ना ही देवगडमध्ये आहे म्हणजे शिरगावमध्ये आहे। खूप मोठी नर्सरी आहे ही, नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट द्या। आणि रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे आहे ना तुम्ही छोटी गाडी आणू शकता, टेम्पो आणू शकता, त्याचबरोबर मोठी जी ट्रान्सपोर्टची गाडी असते ना ती तुम्ही आणू शकता। तर हा जो रोड तुम्हाला दिसतोय ना हा रोड इथे जातो, देवगडला जातो आणि इथे आहे नांदगाव तिटा आहे। नांदगाव फाट्यावरून तुम्ही आतमध्ये येऊ शकता। तर यांचं बोर्ड बघू शकता, देवगड हापूस कलमे, काजू कलमे, सोनचाफा कलमे असे वेगवेगळी झाडं यांच्या इथे उपलब्ध आहेत। श्री समर्थ नर्सरी खूप मोठी ही नर्सरी आहे। आता आतमध्ये जाऊया, पूर्ण झाडांबद्दल माहिती घेऊया। फक्त एवढे की तुम्ही इथे ह्या नर्सरीमध्ये येत असाल तर थोडं वेळ काढून या, जेणेकरून तुम्हाला झाडं चांगली मिळून जाईल, कुठल्या क्वालिटीमध्ये आहेत त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळून जाईल। छोटी झाडं पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळून जातील आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या परिसरामध्ये तुम्हाला वेगवेगळी झाडं लावायची असेल, फुलझाडं तेही यांच्याकडे उपलब्ध आहेत। इथे पण बघू शकता भरपूर झाडं इथे, त्याचबरोबर केळी पण आहेत। मस्त यांच्याकडे ना काळजी घेतली जाते झाडांची, म्हणजे जसं लहान मुलांना सांभाळलं जातं ना तसं असं सांभाळलं जातं। कारण की आमच्या इथे राजापूरमधून पण बरेच मंडळी घेऊन जातात। हे बघा ही झाडं बघा खूप मस्त आहे आणि एकदम फ्रेश वाटत आहेत। आता काही दिवसामध्ये लागवड होणार आहे, तर लागवड तुम्हाला करायची असेल ना तर आंबा, काजू, त्याचबरोबर नारळ पण करू शकता। पण त्याचबरोबर वेगवेगळी झाडं आहेत ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल तीही झाडं तुम्ही लावू शकता। खूप मोठी झाडं आहे ती, साधारण तरी मला वाटतं 2-3 वर्षाचं असू शकतं आहे हे कलम। आणि बरेच मंडळी पण आलेले आहेत खरेदी करण्यासाठी। आणि यांची जी नर्सरी आहे ना मला वाटतं साधारण तरी 2 एकरमध्ये असू शकते किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते। इथे बघा व्हरायटी भरपूर आहेत, कलममध्ये पण वेगवेगळे व्हरायटी आहेत। काही जे कलम असतात ते बारमाही पण आहेत, व्हरायटी भरपूर आहे यांच्याकडे। फक्त एवढे की वेळ काढून या, जेणेकरून तुम्हाला ना एक म्हणजे जी व्हरायटी आहे ती बघता येईल। आणि 1 वर्षाचं झाड, 2 वर्षाचं झाड ते तुम्हाला आहे ना एक पारखून तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर इथे बघू शकता नारळ आहे, नारळमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत तेही तुम्ही खरेदी करू शकता। आता पूर्ण झाडांबद्दल आपण माहिती घेऊया। नमस्कार। नमस्कार, आपलं नाव कसं? सुचिता गणेश राणे, शिरगाव, श्री समर्थ नर्सरी। आपण जो 2 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला होता त्याचा रिस्पॉन्स कसा होता? खूप छान। राजापूर वेगवेगळ्या आपल्या गावातून म्हणजे राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर असं खूप ठिकाणाहून आम्हाला खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला, अतिशय सुंदर। आतापर्यंत स्थानिक मंडळींनी किती खरेदी केली असेल, म्हणजे लागवड केली असेल? इथल्या स्थानिक तर आहेतच आपले नेहमीचे जे शेतकरी, पण बाहेर पण आपली झाडं खूप प्रमाणात जातात। म्हणजे असं म्हणजे गुजरात, चंडीगड, कोल्हापूर, नगर, सोलापूर असं गेल्या वर्षीपासून खूपच जास्त रिस्पॉन्स आपल्याला शेतकरी देत आहेत आणि आपलं हे काम चालू आहे। तर या वर्षी कोणी ॲडव्हान्स बुकिंग केलेली आहे का स्थानिक मंडळींनी? ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे। इथे आरे म्हणून किंजवडा म्हणून आहेत, ते शेतकरी आहेत। त्यांनी 600 झाडं आपल्याकडून आत्ताच जस्ट 2 दिवसापूर्वी उचलली। ओके, बुकिंग पण केली आहेत आणि ते घेऊन पण गेलेत लागवडीसाठी। आणि कुडाळचे सावंत म्हणून आहेत, उदय सावंत म्हणून, त्यांची 500 झाडं बुकिंग केली आहेत त्यांनी। आता ही हापूस आंब्याची कलम आहेत ही कुठली व्हरायटी आहे? ही आपली देवगड हापूस। देवगड हापूस आहे। हो। ओके, आता ही किती वर्षाची आहेत? ही आता 1 वर्षाची कलम आहेत आपल्याकडे आणि सगळी डबल बाटा आहे। ओके, पानं वगैरे याची बघा किती फ्रेश आहेत एकदम। ओके, आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लागवड करून त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे झाडं व्हावीत आणि फळं येऊन त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न द्यावं असं हे करून म्हणून आपण हे डबल बाटा सगळी झाडं बांधलेत, म्हणजे लवकर प्रोडक्शन चालू व्हावं, त्यांच्याकडे जावं। डबल बाटामध्ये काय फरक आहे?
सिंगल बाटा थोडासा बारीक असतं, म्हणजे 1 वर्षाचं झाड. आपण आता बुंदा बघितलं तर बघा बऱ्यापैकी चांगला बुंदा आहे बघा. ह्याच्यासाठी आपण डबल बाटा बांधतो. ओके, हे डबल बाटा. हा, डबल बाटा. ह्याला डबल बाटा म्हणजे 2 कोळी घेऊन आपण जे प्राचर कलम करतो त्याला डबल बाटा म्हणतात. ओके, ते लवकर झाड त्याला जोर मिळून सशक्त व्हावं म्हणून ते आपण डबल बाटा म्हणून बांधतो. सिंगल बाटा पण तसं जगतो, असं मरतो असं काय नाही, पण डबल बाटा फास्ट ग्रोथ होते त्याची. ओके, म्हणजे आता आपल्याकडे जे नर्सरीमध्ये जेवढी झाडं आहेत ही सगळी डबल बाटा आहेत. ओके, हापूसमध्ये आपण 90% डबल बाटाच करतो. जेवढं इकडचा भाग मजबूत असेल तेवढं झाड लवकर डेव्हलप होऊन शेतकऱ्याकडे लवकर आपल्याला प्रोडक्शन द्यायला चालू होतं. ओके, मग डबल बाटा घेतलं सगळ्यात उत्तमच आहे. हा, सिंगल बाटा पण चांगलंच, काही तसं प्रॉब्लेम नाही, पण डबल बाटा लवकर ग्रोथ घेतं. ओके, म्हणजे आता ही माहिती तुम्ही दिलेली आहे, कारण की बरेच शेतकरी मंडळी जी आहेत त्यांना माहिती आहेत, पण जे नवीन मंडळी आहेत या क्षेत्रामध्ये यायचं आहे, लागवड करायची, उत्पन्न घ्यायचं आहे, तर त्यांना पण ही माहिती मिळणं पण महत्वाची आहे. ओके, आता ही 1 वर्षाची झाड आहे, ते साधारण याची काय किंमत असू शकते? 1 वर्षाची झाड आता आपल्याला जून पर्यंत 4 ते 4.5 फूट हाईट होणार. त्याची साधारण किंमत 150 रुपये वगैरे असते. पण जर असे काही शेतकऱ्यांना क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर कमी जास्त करून आपण देऊ त्यांना. ओके, म्हणजे जास्त बल्क मध्ये घेतलं तर उत्तमच आहे. ओके, तर आता यांना कुठला रोग वगैरे काही येतो का? हा, रोग सहसा तसा येत नाही, पण आलं तर आपण शेतकऱ्यांना सहकार्य म्हणजे त्यांनी जर आपल्याकडे काय हे केलं तर त्यांना आपण सहकार्य करू. ओके, तुमच्याशी संपर्क केला तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. हो, मदत करू शकतो. ओके, आता ही जी झाडं आहेत ना, ही साधारण किती येतात आपल्याकडे आहेत विक्रीसाठी? 1 वर्षाची 1 वर्षाची झाडं आहेत ना 15-20 हजार. 15 ते 20 हजार. हो हो हो. ओके, आपण जी सुरुवात केली होती 2 वर्ष जो व्हिडिओ बनवला होता आणि आता मध्ये किती पर्सेंटेज वाढ झाली? हा, तरी बऱ्यापैकी म्हणजे आहे तशी. बऱ्यापैकी हो, आहे. बऱ्यापैकी. ओके, आता ही 1 वर्षाची आहेत. हो, आता ही साधारण 4 वर्षाची जी आहेत आपल्याकडे, म्हणजे आता 1 वर्ष लावणं बेटर आहे का 4 वर्ष लावणं बेटर आहे? कसं आहे माहितीये, 1 वर्ष जेव्हा आपण लावतो ना तेव्हा त्याला कंटिन्यू पाणी वगैरे द्यावं लागतं. थोडस आपल्याला 2-3 वर्ष त्यांची जास्त केअर म्हणजे मेहनत करावी लागते. त्याच्यासाठी आपण 3 ते 4 वर्षाची पण झाडं आता बनवायला चालू केले. काही शेतकऱ्यांना ते म्हणजे हे होत नाहीये करायला, जमत नाही, कुठे पाणी घालायला हे होत नाही, शक्य होत नाहीये. ह्यांच्यासाठी आपण 3 ते 4 वर्षाची पण झाडं आता अवेलेबल आहेत आपल्या नर्सरीत. सरकारने 1 वर्षाच्या याला झाडांना म्हणजे कलमांना सबसिडी दिलेली आहे, तर 2 वर्ष 3 वर्ष त्यांना पण दिली आहे का? 2 वर्षाची झाडांना पण दिली आहे. ओके, गेल्या वर्षीपासून. हा, कारण की बरेच मंडळींना माहितच नाहीये की आंब्याच्या याच्यावर कलमवर की सबसिडी मिळते म्हणून. मिळते ना, आंबा काजू दोन्हीवर सबसिडी आता दिली आहे सर. ओके, मग त्याच्यामध्ये काही क्वांटिटी असते का, किती लावायची असते ती? ती त्यांच्या नियमाप्रमाणे म्हणजे असते. ओके, मग त्यासाठी तुमच्याशी संपर्क करावा लागतो का शासनाशी संपर्क करावा लागतो? नाही, दोन्हीकडे पण केलं तरी चालतं, असं काय हे नाही. ओके, तर मंडळी ही काळजी घ्या की तुम्ही आहे ना 1 वर्षाचं झाड लावत असाल कलमचं, तर त्यासाठी सबसिडी आहे, जेणेकरून तुमचे 2 पैसे वाचतील. त्याच्यामध्ये बघा, आता हे कलम आहे, हे तुम्ही लावू शकता आणि जे पैसे उरतील त्याच्यामध्ये तुम्ही नारळ पण उत्पन्न वाढवू शकता. असं मल्टी काही ना काही तुम्ही युटिलाइज करू शकता, त्यातून इन्कम सोर्स करू शकता. ही म्हणजे ही महत्वाची माहिती आहे. आणि त्याचबरोबर आता त्यांनी 2 वर्षाची पण केलेली आहे सबसिडी. पण आता सबसिडी झाली. मग त्यासाठी काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात? नाही, ते कसं गव्हर्नमेंटनं हे 7/12 हे करून देऊ शकतात. 7/12 8 वगैरे सगळे लागतात ते त्यासाठी. सगळं डॉक्युमेंट्स ते सगळं सांगतात. ओके, म्हणजे 1 एकर मध्ये किती झाडं लागतात तेवढं ते लावणं गरजेचं आहे. आपल्या अधिकारीच सांगू शकतात. ओके, म्हणजे मंडळी 1 एकर मध्ये जी झाडं लागतात ना, ज्याचं प्रमाण आहे जे शासनाने दिलेलं आहे तेच तेवढंच लावू शकतात. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही लावू शकत नाही, याची पण तुम्ही काळजी घ्या. हे बघा, इथे झाडं एकदम मस्त आहेत. आणि तुमच्याकडे जी झाडं आहेत ना, कारण की मीही झाडं लावलेली आहेत माझ्याकडे, आंबा लावलेले आहेत, काजू लावलेले आहेत, त्याची वाढ पण चांगली झालेली आहे, त्यातून आता मला उत्पन्न पण मिळतं. मग याची काळजी तुम्ही कशी घेता? काळजी कसं आहे, आपल्या ह्याला पाणी आणि खत हे इम्पॉर्टंट आहे. हा, जे आपण छोटी आता झाडं लावतोय ना, ह्याला पाणी देणं, त्याला वेळच्या वेळी खतं देणं, औषधं फवारणं हे खूप जरुरी आहे. ओके, म्हणजे लहान मुलासारखं म्हणजे आपण जसं बाळाला सांभाळतो तसं आपण जर झाडाला सांभाळलं तर खूप आपल्याला त्याचं बेनिफिट म्हणजे हे मिळेल. तेच आहे की आपलं जेवढं आपण मेहनत करू त्या लहान मुलासारखं त्याला सांभाळू, तसंच आपल्याला चांगलं भविष्यामध्ये उत्पन्न पण मिळू शकतं. कारण की आता तुमचे दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे. लोक आता बरेच मंडळी आता लागवड करतायत, काही मंडळी आता जी बागा आहेत
तर त्यामध्ये पण चांगलं डेव्हलपिंग करतात. पडीक जागा आहेत, त्या पडीक जागेमध्ये पण चांगलं डेव्हलपिंग करतात. काही मंडळी असतात त्यांना आता चॉईस करून पाहिजे असेल तर मिळेल का झाडं? हो मिळतील ना, चॉईस करून मिळतील. ओके, आता ज्या मंडळींना शक्य नाही आहे इथे येणं तर त्यांनाही मिळेल का? हो त्यांना पण आपण पाठवून देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके, फक्त थोडं 1-2 झाडं असेल तर शक्य होत नाही पाठवायला. बल्क मध्ये झाडं असेल तर आपण ट्रान्सपोर्ट वगैरे करून पाठवू शकतो. ओके, मग त्यांची गाडी असेल स्वतःची, हो. मग ते येऊन घेऊन जाऊ शकतील. आणि कसं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा यांनी आपल्या नर्सरीला भेट देऊन झाडं आपण स्वतः सिलेक्ट केली तर खूप छान. वा, हा एक ऑप्शन चांगला आहे मंडळी की तुम्ही स्वतः इथे आलात तर याच्यामधले सिलेक्ट करून घेऊन गेलात तर मग जी शंका आहे ना ती दूर होऊन जाईल की बाबा मला जो डबल बाटा आहे तो बरोबर नाही मिळाला, फांदी कमी म्हणजे बारीक मिळाली, तर तसं होणार नाही. उलट तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला झाडं मिळून जाईल. शक्य जर झालं नाही यायला तरी पण आपण तुम्हाला चांगलीच झाडं सिलेक्ट करून देऊ, असं काय हे नाही. म्हणजे आता ही वेंगुर्ला आहे ना, हे वेंगुर्ला किती नंबर आहे? वेंगुर्ला 7 आहे, वेंगुर्ला 9 आहे. ही आपल्याला 1 ते 1.5 वर्षाची झाड आहे. ओके, तरी याची काय रेंज असणार आहे, प्राइस रेंज? याचा 130 रुपये रेट आहे. 130 रुपये. ओके, आणि बल्क मध्ये घेतल्यावर काही कमी वगैरे? कमी जास्त होईल. कमी जास्त होऊ शकते. ओके, ही पण डबल बाटा आहे का? नाही, ह्याला डबल बाटा नाही करता येत. ओके, ह्याला डबल बाटा येत नाही, फक्त याचा जो मुदा आहे हे स्ट्रॉंग पाहिजे ना. हे 1 वर्षाचं आहे. 1 ते 1.5 वर्ष. तर आपल्या इथे वेंगुर्ला मध्ये किती नंबर आहेत आपल्याकडे आता उपलब्ध? आता वेंगुर्ला 4 आहे, वेंगुर्ला 7 आहे, वेंगुर्ला 9 आहे आणि वेंगुर्ला 10 आहे. ओके, या वर्षी विद्यापीठाने वेंगुर्ला 10चं हे केलंय. तो खास फक्त आपण भाजी जे हिरवा काजू जो काढतो त्या काजूसाठी तो उपलब्ध आहे. ओके, आता 4 नंबर 7 नंबर आता ही बेसिक झालेली आहे आणि 9 नंबर पण 9 नंबरची पण जास्त मंडळींना माहित नाहीये. 9 नंबर आता हळूहळू कुठेतरी लागवड करतायत. 10 नंबर आता आलेली आहे, विद्यापीठाने आता लोकांपर्यंत पोहोचवतात. हा, पण याच्यामध्ये बेस कुठली आहे? 4 नंबर, 7 नंबर, 9 नंबर का 10 नंबर? 7 नंबर. मग ती 7 नंबर लावणं का योग्य? 7 नंबरचं जरी प्रोडक्शन कमी निघालं, म्हणजे काही वेळेला कमी लागण होते त्याची, पण बी खूप मोठा असतं आणि मार्केटला त्याचा रेट जास्त असतो. ओके, त्याच्याप्रमाणे 4 नंबर मीडियम आहे. ती थोडी मार्केटला कमी पण चांगली आहे, तिचं पण धरायचं हे चांगलं आहे, काय असं हे नाही. पण सगळ्यात बघायला गेलं तर 7 नंबर थोडा A1 म्हणजे चांगला आहे. मग मंडळी ही माहिती कोण सांगत नाहीये. 9 नंबर 10 नंबरचं पण अजून चांगला रिझल्ट मिळाला नाही कुठे. 10 नंबर आता नवीन आली आहे ती फक्त काजू जो हिरवा आपण वापरतो त्या काजूसाठी आहे ती फक्त. त्याच्यासाठी स्पेशल आहे. ओके, मग त्यातून पण आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. घेऊ कारण की जे रॉ मटेरियल आहे याच्यापेक्षा भाजीमधून चांगलं उत्पन्न मिळतं. आता हिरवा काजू पण आपला चांगला मार्केटला जातो ना, चांगल्या प्रमाणात उत्पन्न देतो. मग त्याच्यासाठी आपण ती लागवड करू शकतो, स्पेशली त्याच्यासाठी. ओके, मग त्याचा अजून रिझल्ट यायचा बाकी आहे, म्हणजे रिपोर्ट येणं गरजेचं आहे. ओके, तर यांच्याकडे काजू झाडं भरपूर आहेत. 4 नंबर आहे, 7 नंबर आहे, आता इथे 9 नंबर आहे, 10 नंबर आहे. आता हे कलम हे कुठलं आहे? हा देवगड हापूसच आहे. आपण आता तिथे बघितला तोच आहे हापूस. ओके, हा किती वर्षाचा आहे? हा पण 1 वर्षाचा आहे. बघा या बाजूला पण तुम्ही बघू शकता नारळ आहे. तर ह्याबद्दल पण आपण माहिती घेऊया. बघा ना, की नारळमधून पण तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. कारण की आता नारळाची जी मार्केट किंमत आहे 30 रुपये 40 रुपये. तर एकदा तुम्ही लावलात तर याचं उत्पन्न किती वर्षामध्ये मिळतं आपल्याला? हा नारळाचं आपल्याला उत्पन्न, हा कोलंबस म्हणून नारळ आहे. हा नारळ वर्षाला 1000 पकडतो. पण आपण म्हणतो जरी 1000 नाही पण 600-700 जरी आला तरी आपल्याला खूप छान म्हणजे हे होऊ शकतं. आणि हा 3 वर्षांनी धरतो नारळ. ओके, 3ऱ्या वर्षी धरतो. पण आता प्रॉब्लेम काय झालाय कोकणामध्ये की आता व्यक्ती मिळत नाहीये नारळ काढण्यासाठी. मग याची उंची किती असते? उंची कमी आहे याची, 15 ते 20 फूट लास्ट. 15 ते 20 फूट लास्ट. ओके, म्हणजे गळ टाईप आपण असं कोयती लावून आपण काढू शकतो. हा करू शकतो. ओके, ह्याची काय रेंज असणार तरी? ह्याची आता 450 रुपये रेंज आहे. ओके, 450 पासून सुरुवात आहे. ओके, तर याच्यामध्ये ही वेगळी व्हरायटी आहे म्हणून याची कॉस्ट थोडी जास्त आहे. पण आपल्याकडे अगदी 200 पासून नारळ आहे. 200 रुपये? 200 रुपयापासून स्टार्ट आहे. आपले लोकल जे नारळ आहे, बाणवली, बोना, प्रताप, हे नारळ उंच वाढणारे आहेत, त्याच्यामुळे त्याचा रेट थोडा कमी आहे. हे थोडे स्पेशल म्हणजे त्याचं हे आहे, म्हणजे 1000 नारळ वर्षाला येतात म्हणून थोडीशी कॉस्ट जास्त आहे. ओके, आता हे किती वर्षाची आहेत?
ही 2 वर्षाची झाड. 2 वर्षाची. हा. मग 1 वर्षाचं लावणं बेटर आहे का 2 वर्षाचं? कसं आहे माहितीये, वेगळ्या आपल्याकडे वेगवेगळे ह्याच्यामध्ये शेतकरी आहेत. काही लोकांना 1 वर्षाचं पाहिजे असतं, काही लोकांना एकदम तयार झालेली झाडं पाहिजे असतात. हा. त्याप्रमाणे आपण बनवलेत झाड. ओके, आता ही कोलंबस जातीची नारळ आहे. हो. तर आपल्याकडे गावठी नारळ पाहिजे असेल तर मिळेल का? हो हो गावठी पण? हो हो, सगळं आपण ठेवलेलं आहे. शेतकऱ्यांना सगळं जेवढं काय अवेलेबल पाहिजे हा. तसं आपल्याला इथे सगळं मिळेल. अरे वा. म्हणजे बाणवली पाहिजे तर बाणवली मिळेल, प्रताप पाहिजे तर प्रताप, टीडी पाहिजे तर टीडी आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आपल्याकडे आहेत. ओके, आता मी ही झाडं घेऊन गेलो, हा. नारळाची झाडं घेऊन गेलो, हा. पण ह्याला खोडकिडा वगैरे लागतो, तर औषध करायचं म्हटलं हा. तर त्याची काही माहिती मिळू शकते हो का? मिळेल ना. कधी शेतकऱ्याने आपल्याला कॉल कारण करून की याची विचारलं- किंमत पण जास्त आहे ना, हो, पण याचं मिळेल. उत्पन्न पण चांगलं आहे. वर्षातून हो. किती वेळा मिळतं याचं ह्याचं उत्पन्न? वर्षातून 2दा, पण ह्याला कसं माहितीये, वर्षातून 3दा खतं द्यावी लागतात. ओके. जसे आपले गावठी नारळ असतात त्यांना आपण जून मध्ये एकदाच खत देतो. ह्या नारळाला जे संकरित नारळ आहेत, मलेशियन आहेत किंवा हे कोलंबस आहेत, हा. लोटन आहेत, हे डॉर्फ व्हरायटी जे आहेत म्हणजे संकरित केलेले, त्यांना आपल्याला वर्षातून 3दा किंवा 4दा खतं द्यावी लागतात. ओके. हा, कारण खाद्य थोडक्यात म्हणजे काय, खाद्य त्यांना द्यावं लागतं. ओके, म्हणजे जेवढं तुम्ही चांगलं खाद्य हा. द्याल त्याला, हा. मग उत्पन्न पण चांगलं मिळू शकतं, बरोबर. त्याची वाढ पण चांगली होऊ हो, शकते. हो, हो, हो. हे लवकर तुम्हाला जे 4 वर्षापर्यंत हा. मिळतं, 3-4 हा, वर्षामध्ये. जे आता कसं आपले गावठी नारळ 4 ते 5 वर्षांनी 6 वर्षांनी स्टार्ट होतात हो. पकडायला, तसं ह्यांचं नाहीये. हे 3 वर्षातच चालू होतात. 3 वर्षामध्ये हा, चालू होतं. म्हणजे तसं त्यांना खाद्य पाणी वगैरे आपल्याला द्यायला पाहिजे. ओके, आता याच्यामध्ये 3 वर्षामध्ये मिळतात, पण काही असे नारळ असतात की लवकर नारळ धरत नाही, मग त्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी आपल्याला वेगळी ट्रीटमेंट करावी लागते. ओके, हा. मग त्याबद्दल पण तुम्ही माहिती हो देता? हो हो, नक्की म्हणजे सगळी माहिती मिळून जाईल मिळून तुमच्याकडे. जाईल. काय बघा मंडळी, problem आपल्याला झाडं लावणं ते इझी आहे, पण वाढवणं आणि त्याच्यातून उत्पन्न घेणं बरोबर. त्याला खूप मेहनत आहे. आता कसं असतं, काही शेतकऱ्यांना लहान झाडं नेऊन पाणी देणं शक्य नसतं. हा. मग त्या शेतकऱ्यांसाठी आपण मोठी झाडं पण बनवली आहेत, म्हणजे 3 ते 4 वर्षाची. ओके. त्यांना जरी पाणी नाही घातलं किंवा घातलं तर हा. आणखीन फास्ट वाढतील, पण नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पाणी हा. घालायचं नाहीये, हा, 3 नाहीये वर्ष बाबा, 4 वर्ष, शक्यच होत नाहीये त्यांना हा. घालायला, तर आपण त्यांच्यासाठी मोठी पण झाडं बनवलेत 3 ते 4 वर्षाची. हा, मग ते लावून त्यांनी पाणी जरी घातलं तर चांगलंच हा. आहे, पण नाही घातलं तर झाडांना काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे जवळजवळ 7 फूट हाईटचे आहेत, 7 ते 8 फूट हाईट आहे झाडांची. म्हणजे तुमच्याकडे 3 वर्षाची पण झाडं आहेत, 4 वर्षाची पण झाडं आहेत. पण आहेत. तर हो. ज्या मंडळींना पाणी देण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही 3 वर्षाची 4 वर्षाची झाडं लावू शकता. हो. ज्या मंडळींकडे पाणी आहे तर त्यांनी 1 वर्षाचं झाड लावा, 2 वर्षाचं झाड लावा, मग काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढं की रोजच्या रोज तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे. नाहीतर काय होणार, हे बघा, नाहीतर काही वेळेला काय होतं, जर एकदम माळ रान किंवा असं हे असेल तर काय होतं, 1 वर्षाची झाडं डॅमेज होतात. मग काय होतं, ह्या नर्सरीतून झाडं आणली, मग ही झाडं मेली, असं होतं. म्हणून कसं, जी छोटी झाडं असेल त्याला कंपल्सरी पाणी लागतंच. 1 ते 2 वर्ष घालणं जरुरी आहे आपल्याला. तसं आता हे झाड सुकलेलं आहे. हा, हे झाड बघा, काही 2 दिवस याला पाणी दिलं हा. नाही तर ते वाळू शकतं. तसा तो प्रॉब्लेम होतो आपल्याला. म्हणून जर छोटी झाडं घेतली तर त्यांना पाणी घालणं जरुरी. तर साधारण याची काय रेंज असणार आहे कोणाला आता सर्वसामान्य माणसांना घ्यायची असेल? कारण की 1 वर्षाचा 2 वर्षाचा प्राइस वेगळी असणार आहे. होलसेलचा वेगळा रेट आहे, रिटेलचा वेगळा रेट आहे. ओके, हा म्हणजे होलसेल आणि रिटेल मध्ये काय फरक आहे हा? हा, म्हणजे कसं आहे माहितीये, आता बघा, होलसेल जर तुम्हाला आता 1000 झाडं पाहिजे हा. तर आम्हाला 500-550च्या रेंज मध्ये आम्ही देतो ती झाडं, मोठी झाडं. ओके, मोठी हा, झाड. हा. ओके, आणि रिटेल प्राइस वेगळं आहे. हा, वेगळा राहणार. ओके, मग ती कमी क्वांटिटी ज्यांना पाहिजे असेल, हा, 1, हा. 2, 5 हो, असे, हो, हो. मग त्याची प्राइस वेगळी त्यांची आहे. प्राइस वेगळी राहणार, होलसेलची प्राइस वेगळी राहणार. ओके, मग याची काळजी घेणं गरजेचं आहे मंडळी, हा. की तुम्ही 1-2 घेऊन जाताय तर त्याची प्राइस वेगळी असणार आहे. आणि बल्कमध्ये घेऊन जात असाल ना तर त्याच्यामध्ये तुमचे पैसे वाचू शकतात. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं ट्रान्सपोर्टचा खर्च करू शकतात किंवा वेगळं झाड लावून तुम्ही उत्पन्न घेऊ शकता त्याच्यामध्ये. हो, हो. तर हे जे कलम केलं आहे ना, हे कुठलं कलम केलेलं आहे? हे देवगड हापूस आहे. हे देवगड हापूस आहे ना? हे कुठलं कलम केलेलं आहे? हे पाचर कलम. पाचर कलम. हा. ओके, म्हणजे 2 हे करून जे आपण बाटा करून हे करतो आपण, हा. त्याला पाचर कलम म्हणतात. ओके. आता बरेच ठिकाणी काय होतं हा. की बाटा टाकून ठेवतात, हा. कोय टाकून ठेवतात, हा. तर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हा. मग ते झाड मोठं होतं, नंतर मग ते खुंटी कलम वगैरे हा. करतात. मग ती प्रोसेस बरोबर आहे का ही प्रोसेस बरोबर आहे? ते कसं आहे माहितीये, ती झाडं आपण एवढी बल्क प्रमाणात नाही करू शकत. तुम्हाला तर झाडं तयार करायची आहेत हा. 1000 समजा लावायची असेल हा. तर त्याला भरपूर प्रोसेस आहे. हा. ती झाडं तुम्ही कोई घालणार, ती झाडं
10 वर्ष वाढणार, हा. ते झाड तयार होणार, त्याला तुम्ही कुंटी भरणार, हा. त्याला तुमचं खूप म्हणजे हे वेळ जाऊ शकतो. वेळ जाणार, मेहनत जाणार. हा. त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे ना, म्हणजे हा. ही झाडं लावणं चांगलं आहे ना. म्हणजे ओके, म्हणजे ज्या मंडळींकडे वेळ आहे हा. तर त्यांनी असं खुंटी कलम म्हणजे कोय टाकून ते वाढवू शकतात, नंतर मग कलम करू शकतात. हा. तो एक ऑप्शन चांगला आहे. हा. आणि ज्या मंडळींकडे वेळ नाही, जे शहराकडे राहत आहेत हा. किंवा अन्य वेगळं नोकरी करतायत, बरोबर. मग त्यांनी डायरेक्टली असं झाड घेऊन हो, उत्पन्न म्हणजे ते लावून कधी पण चांगलं म्हणजे असं. ते चांगलं आहे. हो. तर मग आता आपलं हे झाड 4 वर्षाचं आहे, हा. तर हे उत्पन्न कधी मिळणार आपल्याला? 2ऱ्या ते 3ऱ्या वर्षी देणार लगेच. दुसऱ्या तिसऱ्या हो, वर्षी हो, देणार. ओके, हो. मग काही कलम असे असतात की ते उत्पन्न उशिरा देतात, हा. त्याचं कारण का? उशिरा ते डिपेंड असतं, म्हणजे तुम्ही फांदी कोणती वापरली, हा. तुम्ही कोणत्या एरियातून ते घेतलंय, हम्म. ह्याला खूप ह्याच्यावर खूप डिपेंड असतं. ओके. त्याच्यावर ते असतं, कारण आता तुम्ही जे त्याचं फांदी वापरले ती दरवर्षी येणारी आहे का, हम्म. ती कशी आहे, हम्म. झाड ते कमजोर होतं का, हम्म. त्याच्यावर सगळं आहे. ओके, म्हणजे फांदीवर डिपेंड आहे. हा. जे आता आपण कलम करतो कलम ते फांदीवर करतो. हा. डिपेंड आहे. हा. म्हणजे फांदी चांगली असेल हा. तर तुमचं झाड चांगलं होऊ चांगलंच शकतं होऊ शकतं. किंवा त्यातून चांगलं उत्पन्न मिळू बरोबर शकतं, आहे. लवकर मिळू हो, शकतं. हो. ओके, मग आपली हे मदर ट्री आहे का ही आपली? हो, आहे ना. ओके, किती झाड आहेत तुमच्याकडे? झाडं आहेत आपली, जेवढ्या आपण कलम बांधतो ती त्या ह्याच्याबरोबर, किंवा जी आपल्याकडून कलम गेलेली असतात हा. तिथून पण आपण थोडं घेतो, ओके. ते बांधतो, असं ओके, करतो. तर मंडळी यांच्याकडे आहे ना स्वतःची बाग असल्यामुळे आहे ना हा. ही मदर ट्री आहे आणि त्याच्यातून ते उत्पन्न घेत आहेत. आणि त्याचबरोबर या फांदी इथे लावतायत ना तुम्ही, हा. आणि कलम करतायत हो, ते. कलम करतो. आणि 3-4 वर्षाची ही झाड आहेत, त्यातून पण ते चांगलं उत्पन्न घेत आहेत. हे चांगलं प्रोसेस म्हणजे कुंटी कलम करणं पण चांगलं आहे आणि असं खरेदी केलेलं हा, कलम म्हणजे तेही कसं चांगलं आहे. कुंटी कलमाला आपल्याला लिमिट आहे. हां. हा, करण्याला लिमिट आहे. हा. हे आपण किती पण लावू शकतो ओके. करून, असं आहे. ते कसं तुम्ही खुंटी करणार, झाड वाढणार, ते म्हणजे बाट घालणार, ते तयार झाड होणार, त्याच्यानंतर आपण हे करतो ना. ओके, मग तेवढा वेळ जातो. आणि त्याचबरोबर कुठला व्यक्ती आपण हायर केला हा. म्हणजे कुंटी कलम करण्यासाठी, मग तो एक लेबरचा कॉस्ट हो, जाऊ शकतो. हो. मग त्यापेक्षा ऑलरेडी तुमच्याकडे 3-4 वर्षाचं झाड आहे, केलेली कलम कधी पण घेणं चांगलं. उत्तमच आहे. म्हणजे ज्या सर्वसामान्य माणसांना 1 वर्षाचं घ्यायचं ते हो. घेऊ शकतील, 2 वर्षाचं 2 वर्षाचं घेतील, 3 वर्षाचं झाड आणि तुमच्याकडे ते उपलब्ध कुंटी आहे. वगैरे करणं सगळ्यांनाच, शेतकऱ्यांना सगळ्यांनाच माहित नाही आहे ना, म्हणजे हा असं. हा हा. काही गुरांनी पण खाल्लं हो. तरी नवीन हो. पालवी येते, कारण गुरांना आवडते, आवडतं, बरोबर. तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. हो. मग आपल्याकडे मोठे वेंगुर्लाची झाडं आहेत का आपल्याकडे? वेंगुर्ला, चहाची, आणि म्हटलं काजूची, काजूची? काजूची आहेत ना वेगळ्या मोठी झाड आहेत हो, काजूची? आहेत ना, काजूची पण आहेत. ओके, कुठे इथे काजू वरती आहेत 1-2 का? वर्षाची नाही, त्या साईडला आहेत. ओके, मग ती कलम कुठले आहेत ती ते? सगळी कलम वेगवेगळे आहेत. हा, हा. आता हापूस तुम्हाला तसं केशर पण आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात. हा हा केशर पण मोठा आहे 3-4 ओके. वर्षाचा. हा हा. अशी सगळी झाडं मिळतील, म्हणजे मोठी करून आपण ओके, मग आता 3 वर्षाची 4 वर्षाची झाडं आता किती उपलब्ध आहेत आपल्याकडे? आहेत, म्हणजे कस्टमरला आपण बल्क मध्ये देऊ शकतो, काय ओके, प्रॉब्लेम नाही. बल्कमध्ये देऊ शकतो. ओके, ज्या मंडळींना आता ह्याच्यातून व्यवसाय करायचा असेल, आता हा. 3 वर्षाची झाडं आहेत, हा. 4 वर्षाची झाडं आहेत, त्यांना आता व्यवसाय करायचा आहे, हा. ही जे पॉसिबल नाही तिकडच्या मंडळी, आता पुणा, हा. नाशिक, हा. त्याचबरोबर विदर्भ, हा. तर त्यांना इकडून घेऊन जाऊन त्यांच्या इथे हा व्यवसाय चालू करायचा असेल तर ते करू शकतील करू का? शकतात. ओके. हो, फक्त आपल्याला अगोदर त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे, अगोदर ऑर्डर जर दिलं तर चांगलं. ओके, म्हणजे ज्या मंडळींना इथे येता येत नाहीये, कारण की त्यांचा जो ट्रान्सपोर्टचा येण्या जाण्याचा बरोबर. खर्च आहे तो वाचू शकतो. हो. म्हणजे आता सेम तुमची जशी इकडची नर्सरी आहे, बरोबर. सेम नर्सरी तिकडे ओपन झाली हा. तर मग तो फायदा होऊ शकतो. म्हणजे होऊ तिकडच्या स्थानिकांनी कोणी चालू केली तर उत्पन्न हो. त्यांनाही मिळेल आणि 2 हो. पैसे पण वाचतील पण बरोबर. तिकडच्या स्थानिक हो, मंडळींचं. हो. ओके, ते पण व्यवसाय करू शकतो. तेही व्यवसाय करू शकतील. एक चांगला ऑप्शन ठेवलेला आहे तुम्ही. आणि या इथे ही जी नारळ आहेत ही कुठली आहेत? ही आपली टॉल व्हरायटी आहे, बोना हा. म्हणून. हा आपले जसे बाणवली नारळ आहेत ना, हा. तसे नारळ येतात. हा हा. जाड खोबरं असते, तर फक्त 5 ते 6 वर्षांनी हे चालू होतात. 5 ते 6. हो. मग वर्षातून किती वेळा फळ मिळतं ते? ह्यांचा 1 ते 2 वेळाच. 1 ते 2 वेळा. हो. जसं आपला गावठी हो, नारळ आहे. गावठी नारळ, गावठीच आहे तो. गावठीच हो आहे. हो हो. ओके, आता पुढे आहे ते सोनचाफा आहेत का? हा सोनचाफा आहे. ओके, यावर्षी सोनचाफा कमी दिसत आहे. हा, सोनचाफा यावर्षी कमी केलं थोडंसं. सोनचाफ्याचं मार्केट आपण हे वाढवल्यामुळे ते थोडं कमी केलं. ओके. आपण आंबा काजूचं प्रमाण जास्त वाढवलंय ना, जास्त कस्टमर आपले त्याच्याकडे हे करतात, म्हणून आपण ते जास्त वाढवलंय. ओके, कारण की मी 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा सोनचाफा जास्त प्रमाणामध्ये होते. तेव्हा थोडं मार्केट सोनचाफ्याला जास्त होतं, पण आपल्याकडे आता तेवढं नाहीये. आंबा काजूमध्ये जास्त मार्केट आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ. ओके, मग आता सोनचाफ्यामधून पण आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो ना? घेऊ शकतो ना. ओके, म्हणजे आंबा काजू आहे ना, हो, हो, बल्क मध्ये घेतलं हो, हो, तर हो. काही अमाऊंट आपल्याकडे कमी होऊ शकते हो, आपल्याकडे हो, बल्क हो. मध्ये घेतल्यावर. हो, हो. मग त्या ह्याच्यातून आपण सोनचाफ्यामध्ये ही पण- सोनचाफा घेतली हो.
तर त्यातून उत्पन्न होऊ शकतं आपल्याला. उत्पन्न होऊ मग शकतं. याचं मार्केट कुठे आहे सोनचाफ्याचं? सोनचाफ्याचं मुंबई आहे, पुणे आहे, पालघर वगैरे ह्या साईडला जास्त जातो. तिकडे फुलांसाठी वगैरे जास्त लागवड होते. फुलांसाठी फुलं मार्केटमध्ये जातात त्याच्यासाठी. आपल्याकडे कोकणात तेवढी लागवड अजून कोण करत नाहीये सोनचाफ्याची. जसं आंबा काजू आपण करतो तसं बाहेर जास्त जातो. आता इथे पण नारळ दिसत आहेत ना, ही नारळ कुठली आहेत? हे ऑरेंज आहेत आपले, म्हणजे जे सिंगापुरी आपले पहिले होते ना ते हे नारळ आहेत. ते थोडस त्याचं प्रमाण आता कमी झाले, लोक कमी लावायला लागले. त्याचं कारण का? ते नारळ छोटे येतात नंतर, संकरित आहेत म्हणून. पण ह्याच्यापेक्षा चांगलेही आता नवीन नवीन व्हरायटी आपल्याकडे आले आहेत बघा. म्हणजे एक मलेशियन आहे, लोटन आहे, आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते कोलंबस आहे. असे नवीन नवीन येत राहतात. हे खूप जुनं म्हणजे ऑरेंज, ह्याचे पण रिपोर्ट चांगला आहे, ह्याचं पाणी वगैरे चांगलं असतं खूप ऑरेंजचं पण आता सध्या शेतकरी थोडस कमी लावायला लागले. ओके, आता जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या व्हरायटीची झाड आहेत नारळमध्ये, तर आता पुणे, कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी कोणाला पाहिजे असेल तर आता मला याची 10 झाडं पाहिजे, एकाची 50 पाहिजे, 100 पाहिजे, 200 पाहिजे, अशी आपल्याला त्यांना देऊ शकतो आपण? आपण देऊ शकतो. फक्त आपल्याला तिथे ट्रान्सपोर्ट करून त्यांना, कारण इथून आपण त्यांना कुरिअर वगैरे करू शकत नाही, म्हणून ट्रान्सपोर्ट करून त्यांना आपल्याला पाठवावी लागतील. ओके, म्हणजे आता जे मंडळी आता संपर्क करतील त्यांना एक विनंती करतो मंडळी की 1-2 झाड ट्रान्सपोर्ट करता येणार नाही. बरोबर. तुम्हाला पॉसिबल असेल ते येऊन ते घेऊन जाऊ शकतात आपल्या नर्सरीत. ओके, झाड पण आपण 1-2 झाडं ट्रान्सपोर्टने पाठवू नाही शकत. ओके, कारण काही मंडळींना आवड असते की आपलं काय करू शकतात. समजा आता एक आपलं गाव आहे, म्हणजे एक वाडी आहे, त्या वाडीतल्या सगळे शेतकरी मिळून जर आपण हे केलं तर त्यांना सगळं आपण अरेंज करून देऊ शकतो. ओके, म्हणजे काही लोकांना 5 झाडं पाहिजेत, काही लोकांना 10 झाडं पाहिजेत, असं पाहिजे असतात, पण ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग ते सगळे मिळून जर त्यांनी समजा 350-500 झाडं हे केलं, फिक्स केलं, तर त्यांना आपण अरेंज करून तिथे पोच करू शकतो. ओके, बघा ही काळजी घेणं गरजेचं आहे मंडळी की 1-2 झाडं तुम्हाला मिळू शकतात, पण तुम्हाला इथे यावं लागेल. आणि तुम्हाला बल्कमध्ये पाहिजे असेल ना, सांदेरी 10-20 पाहिजे असेल, 30 पाहिजे असेल, 50 पाहिजे असेल, तर तुम्ही एक ग्रुप बनवा, एक गट बनवा. त्या गटमध्ये गावातल्या मंडळींनी एकत्र या. तुम्हाला किती पाहिजे? 50 पाहिजे, 100 पाहिजे. 2 झाडं आपल्या म्हणजे घेऊन जाण्यासाठी आपल्याला शक्य नसतं काही वेळेला. 2 झाडासाठी कसं म्हणजे हे होत नाही, म्हणून एकत्र मिळून शेतकऱ्यांनी एकत्र मिळून 10 झाडं 5 झाडं अशी जर पाहिजे असेल तर क्वांटिटी वाढली तर आपण त्यांना तिथपर्यंत अवेलेबल करून देऊ शकतो. तर आपल्या राजापूरमध्ये कुठे आपली नर्सरी? आपली राजापूरमध्ये खिणगिणीमध्ये. खिणगिणी जो स्टॉप आहे तिथून 1.5 किलोमीटरवर. ओके, म्हणजे राजापूर पासून किती किलोमीटर? 9 किलोमीटर. 9 किलोमीटर, 9 ते 10 किलोमीटर. ओके, तर मंडळी राजापूर पासून आहे ना खिणगिणी आहे ना भूपंचकृषी जवळच आहे. तर तिथे किनगिनी गावामध्ये तुम्हाला नर्सरी आहे, तिथेही तुम्हाला मिळून जातील. सुपारी पण आहे आपल्याकडे. श्रीवर्धन मध्ये म्हणजे सुपारी मध्ये पण 3-4 प्रकार आहेत आपल्याकडे. श्रीवर्धन आहे, मोहितनगर आहे, सुमंगल आहे, शिर्शी म्हणून आहे. हे 3-4 प्रकार आहेत. आणि ही मोहितनगर वगैरे खूप छान आहे. 3 वर्षांनी धरायला स्टार्ट होते. 3 वर्षांनी? हो. ओके, साधारण किती किलो मिळू शकतं याच्यातून? कसं आहे माहिती, जेव्हा 3 वर्षांनी स्टार्ट होते तेव्हा लिमिट म्हणजे 20-25 वगैरे स्टार्ट होते तेव्हा. पण जेव्हा भरपूर जेव्हा त्यांना वर्ष घेते म्हणजे 5-6 वर्ष तेव्हा स्टार्ट होते चांगली धर. ही फणसामध्ये आहेत. फणसामध्ये 3-4 प्रकार आहेत आपल्याकडे. साधा फणस आहे, गमलेस आहे, सुपर अर्ली आहे, रेड जॅक आहे. साधा फणस पण आहे आपल्याकडे? हो, साधा फणस. ओके, म्हणजे जो आपण गावठी म्हणतो, गावठी आपण म्हणतो, म्हणजे पण तो ग्राफ्ट केलेला. तो साधारण किती वर्षामध्ये त्याला लागवड होते? 3 ते 4 वर्षांनी पकडतो फणस. पण असे पण आता फणस आहेत की दुसऱ्या वर्षी येणारे आणि लवकर. आपले हे गावठी वगैरे फणस कसं एप्रिल-मे मध्ये येतात ना, ते लवकर येतात, म्हणजे डिसेंबर मध्ये वगैरे येतात. असे पण आहेत. पण काही फणस 10 वर्षांनी येतात. नाही, ते रोप. रोप जे आपण बी घालून नुसतं रोप जी तयार करतो ते फणस 10 वर्षांनी वगैरे. पण आपण ग्राफ्टिंग केलेले फणस एवढे लेट नाही, लवकर येते. ते 4-5 वर्षांमध्ये धरायला सुरू होतं. ओके, तर एका झाडाला तरी किती लागू शकतात ते सुरुवातीला? ते डिपेंड हवामानावर. तरी पण अगदी 10-10, 20-20, 25-25 तरी फणस येतातच येतात. ना? हो. हे फणस याच्यामध्ये हे कुठले? हा राय आवळा म्हणून येतो, बारीक आवळा येतो. हे राय आवळा म्हणून आहे, त्याचं हे झाड आहे.
हे लिंबू आहे. हे लिंबू आहे, हे फणस आहे. हे फणस आहेत. आता जे सांगितलं तुम्हाला, याची हाईट किती होते तरी फणसाची? हे एवढे ग्राफ्टिंग केलेले फणस एकदम हायटेड नाही होत, म्हणजे अति हाईट होतात 10 फुटापर्यंत हो होतात तेवढे. हे कटिंग म्हणजे छाटणी करत राहिलो केले तरी मग त्याची उंची कमी राहते आणि फळ पण चांगलं फळ मिळतं. पण चांगलं येतं. ओके, हे कुठलं आहे? हे असं झाड आहे, म्हणजे आंबाडी म्हणून त्याचं झाड आहे. हे लिंबू आहे. लिंबू आहे, चिकू आहे, हा जाम आहे, व्हाईट जाम जो असतो तो जाम आहे. आणि ते कलम आहे. हे जांभूळ आहे. हे सगळं पेरूचे प्रकार आहेत. तुमच्याकडे सगळंच आहे, सगळ्या प्रकारची झाडं. ओके. आता हे कलम हे कुठले आहेत? हे आपला केशर वगैरे आहे, पायरी वगैरे जो मगाशी बोलली. ओके, मला दाखवा ना पायरी कुठला आहे? हा पायरी आहे. हा पायरी आहे. हा पायरी. हा केशर 1 वर्षाचा केशर. हा केशर आहे. ओके, याचं पान असं असतं. हा पायरी आहे. याचं उत्पन्न आपण कुठल्या वर्षी घेऊ शकतो? 3ऱ्या वर्षी याचं उत्पन्न आपण चालू करायला पाहिजे, कारण झाडं छोटी आहेत ना. झाडं आपल्याला थोडी सशक्त व्हायला पाहिजेत ना. ओके, आता हे झाड किती वर्षाचं आहे? हे 1 वर्षाची. 1 वर्षाचं म्हणजे आता 1 वर्षाचं लावलं तर मग चौथ्या वर्षी उत्पन्न मिळणार. ओके, मग ह्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं पाहिजे असेल तर मिळेल ना? ह्याच्यामध्ये पण मिळेल, म्हणजे एक पायरीमध्ये पण मिळेल. पायरीमध्ये मिळेल, केशरमध्ये मिळेल, रत्नामध्ये मिळेल. रत्ना कुठे आहे आपल्याकडे? रत्ना आपले जे मंडळी येतील ना तर त्यांना सगळी माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याकडे कुठली कुठली व्हरायटी आहे, जेणेकरून लांबून येणार तर ते झाड नसेल तर मग वेळ वाया जाऊ शकतो ना. हा कुठला आहे? तोतापुरी. ओके, तोतापुरीमध्ये त्याची साईज किती असते? किती किलो पर्यंत होऊ शकतो तोतापुरी? तोतापुरीची साईज खूप मोठी येते. तरी एक 1-1.5 किलो, 1-1.5 किलो मध्ये पण येते. 1 ते 1.5 किलो पर्यंत होतो. ओके, पण तो पावसापर्यंत जातो. पावसात जातो. त्याचा रंग जो याला खराब होत नाही. जाड साल असते ना त्याची, पावसात तसा खराब होत नाही. पावसात खराब होत नाहीये. हा रत्नाचा. हा रत्न आहे. मग आपल्याकडे रत्नाची झाडं किती उपलब्ध आहेत आता सध्या? आहेत रत्नाची, जेवढी कस्टमरला आपण हे बल्क मध्ये देऊ शकतो. ओके, म्हणजे 1 ते 4 वर्षापर्यंत आहेत. ओके, म्हणजे तुमच्याकडे आता कुठली कुठली झाडं उपलब्ध आहेत मला सांगाल का 1 ते 4 वर्षामध्ये? 1 ते 4 वर्षामध्ये हापूस आहे, देवगड हापूस आहे, केशर आहे, पायरी आहे, रत्न आहे. असे हे 4 व्हरायटी आता आपल्याकडे उपलब्ध आहे. बाकी वर्षाची सगळी बरीच आहेत. म्हणजे मगाशी आपण काजूची जी रोपं बघितली होती ती 1 वर्षाची होती, ही आहेत 2 वर्षाची. आणि यांचा मुदा बघा, मुदा हा चांगला असेल ना तर मग तुम्ही घेऊ शकता. झाडा पाहिजे आणि ही माती आहे ना ही असं उचललं पाहिजे तर चांगलं आहे ते झाड, म्हणजे एकदम भक्कम आहे ते. आणि हे जे वेंगुर्ला आहेत ना, वेंगुर्ला किती नंबर आहे ते? वेंगुर्ला 7. हे 7 नंबर आहे. ओके, तर आता बरेच मंडळींना माहीत नाही, आता जे शहराकडे राहतात रिटायरमेंट नंतर आता गावी यायचं आहे, वेंगुर्ला 4 नंबर लावायचा आहे, 7 नंबर लावायचं, ते कसं ओळखायचं? वेंगुर्ला 7 थोडंसं पान लांबट असतं हे. आणि हे बघा लांबट असतं असं, आणि हे असं असतं. आणि वेंगुर्ला 4चं थोडंसं आकूड असतं. आकूड असतं ह्याच्यापेक्षा, हे थोडंसं लांबट असतं. ओके, कारण की बरेच मंडळी घेऊन जातात. आपण बोंडूवर पण हे करू शकतो ना. वेंगुर्ला 7 आहे ना, हे पिवळं बोंडू येतं, आणि वेंगुर्ला 4चं लाल बोंडू येतं. लाल. ओके, कारण की बरेच मंडळींना माहित नसतं, मग घेऊन जातात झाडं वेंगुर्ला, आणि नंतर मग समजतं की अरे मी 4 नंबर आणला. पण कसं असतं माहितीये, जेव्हा आपण खात्रीशीर नर्सरीतून घेतो ना तेव्हा सहसा फसवत नाही. म्हणजे तुम्हाला 7 पाहिजे ना तर ते 7च देणार, 4 नाही देणार. ओके, मग तुम्ही देताना त्यांना सांगता का की तुम्हाला किती नंबरचा पाहिजे तो? ते सांगतात आपल्याला ना, तेव्हा ते त्याप्रमाणे देतो आपण. ओके, मग ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही सांगता का? सांगतो ना, म्हणजे असं कुठली झाडं तुम्हाला लावायची आहेत सांगतो ना. हे कोकम आहे, ह्याला फळं आली आहेत बघा कोकमला. किती वर्षाचं आहे? हे 3 वर्षाचं झाड आहे, त्याला कोकम आली. आपल्याकडे गावठी कोकम पाहिजे असेल तरी मिळेल? गावठी म्हणजे रोप म्हणते. रोप पण मिळेल, पण रोप सहसा ठेवत नाही आम्ही, कारण ते जास्त वेळ घेतात ना. हे ग्राफ्टिंग केलेले झाडं लगेच चालू होतात. आता हे बघा 3 वर्षात पूर्ण कोकम आलंय बघा त्याला. आता बरेच मंडळी ग्राफ्टिंग करतात पण त्याच्यातून त्यांना फळ मिळत नाही, त्याचं कारण का? ग्राफ्टिंग केलेलं सहसा झाड असं होतच नाही, म्हणजे त्याला फळ येणार नाही असं. ते क्वचित असे असेल की त्याला फळ येणार नाही. किंवा काय होतं, काही वेळेला काय होतं, ग्राफ्ट केलेल्या झाडाला खालून फुटवे येतात. हे बघा, ह्याला आता असे आलेत बघा. ह्याला जर आले आणि हे वाढलं आणि कलम जर आपलं मेलं तर मग ते रोप होणार. मग रोप जर 10 आपण लावली आहे
तर एकात दुसरं ते धरू शकतं आणि ते पण 8-9 वर्षांनी असं. म्हणजे जसं आपण ग्राफ्टिंगचं डेफिनेट सांगू शकतो ना, हा. तसं रोपाचं सांगू शकत नाही ओके. की हे धरेल म्हणून. आता आपल्याकडे जे हे कोकम आहे ना, हम्म. कोकणामध्ये याला रातामी म्हटलं हो जातं. बरोबर. तर आपल्याकडे हे झाड किती वर्षाचं आहे, म्हणजे 1 वर्षाचं मिळेल? हो मिळेल ना. आता हे किती 1 वर्षाचं आहे? वर्षापासून हे 3 वर्षाचे. हे 3 वर्षाचं. हो. मग किती वर्षापर्यंत मिळू शकतं? म्हणजे 4 वर्षापर्यंत नाही आहे? एवढं नाही ठेवत. 1 ते 3 वर्षापर्यंत हो, हो, मिळून हो, जाईल. हो, मग तेवढं. 1 वर्षाचं लावणं बेटर आहे का 3 वर्षाचं लावणं कसं बेटर आहे आहे? माहितीये सर, डिपेंड आहे. म्हणजे काय आहे माहितीये, जे आपण जर ते मशागत करतो म्हणजे हा. जसं आपल्याला करता येईल त्याप्रमाणे 1 वर्षाचं लावलं तरी होणार आहे, 3 वर्षाचं लावलं तर फास्ट वाढणार आहे. आता ही धरलेली झाडं रेडीमेड आपण लावली तर आपल्याला पुढच्या वर्षी रेडीमेड धरायला चालू होणार. ओके. मग ह्याला खत वगैरे कुठले टाकावं खत लागतं? आपण कोणतंही ऑर्गॅनिक टाकलं तरी चालतं, रासायनिक टाकलं तरी चालतं. ओके. मग रासायनिक बेस्ट आहे का ऑर्गॅनिक बेस्ट आहे? दोन्ही. काय माहितीये, जर आपल्याला उत्पन्न जास्त काढायचं असेल तर थोडं रासायनिक पण टाकावं लागतं. ओके. म्हणजे 80% ऑर्गॅनिक, हो. 20% रासायनिक. रासायनिक.